साक्षी, अहो काय काय समजून घ्यायचं मी? तुम्ही मलाच म्हणता मोठी आहे तू समजून घेत जा. अहो कामाच्या बाबतीत समजून घेते, हा घरची सगळी कामं पडली असतात, शेतातली कामं असतात, सगळ्या बाबतीत समजून घेते. ती काय बोलली तरी तेही समजून घ्यायचं. दरवेळेस तिचं ऐकायला मोकळी आहे का मी? मला नाही सहन होत. काय करावं बघितलं का, हे रोज असं असतं, रोज असं असतं. तर दोन घरच्या असल्यावर ठीक आहे, पण तुम्ही सख्या बहिणी मस्त राहायचं. हाय ना सख्या, पण लहान लहानसारखंच राहावं ना. प्रत्येक गोष्टी खोड करायची काय गरज आहे? खोडच काढीत नाही पप्पा. मी चांगलं प्रेमाने जवळ जाते आणि प्रेमाने मी बोलत असते. मी आता माझ्यावर मंगळसूत्र घेतलं की म्हणून मी सांग ना अजून 10 वेळा तेच सांग मला आणि मला दाखव. सांगितलं तुला काय पप्पा, बरं मला सांगा तुम्ही, मी हिला नाही दाखवतो, मी शेजारच्या बायला जाऊन दाखवू का मी? आणि मी कोणतेही काम बिम काय करायला गेले ना, मी करते, नाही म्हणत नाही मी कामाला. या कामाच मला कामाला सांगता, तू हे काम कर, तू ते काम कर. लहान आहे म्हणून मला सगळं काम मलाच करायला. लहान नाही म्हणजे मला मदत नाही केली करशील तर काय करशील? घरात कोण आहे अजून दुसरं करायला? का त्याला सांगू मी काम करायला? स्वतः बसून राहतील, मलाच काम सांगते करायला. हे बघितलं का? हे असं आहे, दुसऱ्यावर नाव टाकायचं. मी काय करत नाही का घरातले कामं? हे करून मी शेतीतली कामं पण करायला जाते. आता अजून काय करावं मी? राहते का? मी पण सगळे काम करते पप्पा. मग हिनं पण थोडं समजून घ्यायला नको का? हो मला वाटत होतं लहान आहे, मी हक्काने सांगायची, पण आता ही अशी बोलती मला कामं सांगते म्हणून. मग काय कोणाला बोलायचं मी? तुम्ही तरी सांगा. हे बघा, एवढं काम करून पण जर ही जर मला बोलतच असं ना, मग मी ना आजपासून तुझं काय ऐकणार नाही, तुझं काही काम करणार नाही. तुला जर भांडायचं असं ना, मग मी मामा वेगळे राहील. बघितलं का, तुमचं पाहिलं, हे रोज असते, रोज. एकत्र राहिलं तर काय कुटुंबाची प्रगती